बिर्याणी पण क्वालिटी आहे, एक नंबर. यायचं खायचं आणि मज्जा मारायची. तर आता आपण जाणार आहोत जिथे आपली चूल आहे. पाहू शकता रंजना ताई तिथे ग्रेव्ही बनवून झालेली आहे आणि इथे राईससाठी आणि रस्स्यासाठी ठेवल्यात का? राईस आणि रस्स्यासाठी ते पाणी ठेवलेलं आहे. राईस आपला भिजत घातलाय. चिकन आता येणार. चिकन यायला किती वेळ आहे अजून? अर्धा तास. त्यावर आम्ही ग्रेव्ही गरम करून घेऊया. तर मित्रांनो, ग्रेव्हीची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल किंवा तुम्हाला ग्रेव्हीची पूर्ण प्रोसेस बघायची असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले इम्पॉर्टंट अपडेट्स मिळतील. ग्रेव्हीची रेसिपी पण लवकर येणार. बिर्याणी आम्ही कशी बनवतो ही पण रेसिपी येणार. ग्रेव्ही झालेली आहे. आता तुम्हाला जी आहे ती पुढची बिर्याणीची प्रोसिजर आम्ही दाखवतो. ऊन जरा जास्तच आहे, डायरेक्ट वरतीच आहे. तर आता आपलं चिकन आलेलं आहे. रामूदा आपला चिकन घेऊन आलेला आहे मस्त असं 10 किलो चिकन. आज वार शनिवार. मस्त क्वालिटी चिकन सेंटर बिद्री यायला लागतंय भाऊ आपल्याला. मस्त स्वस्त आणि मस्त रेट मध्ये देतोय चिकन. रामूदानी चिकन आणलंय. हा रामूदा ठेवूया गमिल्यामध्ये. तर मित्रांनो, आपली आता बिर्याणीचे मेन बेस तयार झालेला आहे. ग्रेव्ही, चिकन आणि हा जो राईस आहे तो राईस आता आपल्याला फक्त दमला सोडायची आहे. बिर्याणी तवा ठेवलायत ना खाली. हा तर बघा मित्रांनो, चुलीवरची अस्सल गावरान पद्धतीमध्ये चिकन दम बिर्याणी. आम्ही कोथिंबीर आणि पुदिना याच्यामुळे टाकून घेतलेला आहे थोडा फ्लेवरसाठी. ऑलरेडी आम्ही ग्रेव्हीमध्ये टाकला आहे. तर हे सेट झालंय आणि राईस जो आहे तो राईस आता आपण यावर मारणार आहोत. हा नाही तर मित्रांनो, आता आम्ही दमसाठी होल काढत आहोत. ते जरा जास्त सोडायला लागलंय, कदाचित पाणी असावं. आणि आता इथं आम्ही होल मारलेला आहे मस्तपैकी, जेणेकरून जी स्टीम आहे ती स्टीम वरती येणार, इथल्या लीडला लागणार आणि परत खाली जाणार. तर पाहू शकता मित्रांनो, ही अशी आम्ही बिर्याणी रोज बनवतो. सध्या तर आम्ही बॅचेसमध्ये बनवतो 5-5 किलोची. ती जशी संपत येईल तशी आम्ही लगेच ऑर्डर देतो आणि दुसरी बिर्याणी आमची पटकन बनवून तयार होते. तर मित्रांनो, आपण दमला कोळसा टाकलेला आहे आणि हे देशी गाईचं तूप. झाका 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 अजून टाका. अजून जरा टाकाय पाहिजे. एवढं मस्त दाणेदार तूप. झालंय की काय येणार आहे. मित्रांनो, आपली चिकन दम बिर्याणी लागलेली आहे दमला. पाहू शकता. आता इथे ही एक 10 ते 15 मिनिटं अशीच मुरत सोडणार. नंतर मग आपण नेणार आपल्या वरच्या दुकानावरती. ठेवला का होय काय? हो, याची गाडी आली पाणी आणणार. कस्टमर होते ना, नाही पहिला पाणी आणणार आणि मग होय, पहिले पाणी पुढे. होय. पाणी नाही रे प्यायला. तर आता आपण खाणार आहोत सँडविच. कशिश सरांनी बनवलेले आहेत मस्त सगळ्यांसाठी. हे बघ, कशिश सर आणि प्रवीण मॅडम. मला वाटतं आपल्या ब्लॉग मध्ये प्रवीणच जास्त व्हायरल होणार आहे. असते कसली स्माईल आहे. हलका माणूस थोडी.
हो. बस ना मग. कलेक्टर पण आले. हे काय करायला लागलायस तू? कोणा देतस? तुम्हाला तर मित्रांनो, विजय राठोड कलेक्टर. न्यू कलेक्टर विजय राठोड आणि तुझ्या गावचा सँडविच आपल्याला मस्त पैकी असं मिळालेलं आहे. तर सँडविचचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, मस्त असं सँडविच आहे. तर मित्रांनो मी वरती टोस्ट नाही करू शकत कारण गॅस नाहीये. टोस्ट नाही करू शकत कारण गॅस नाही. चुलीवर टोस्ट करायला गेलं तर संध्याकाळ होईल सँडविच खायला. जळणार चुलीवर, पटकन जळणार, ताव नाही करायचं. ते चहा न खाऊ दे ना मला. खा ना, मी काय मस्त असं सँडविच. खाल्लं नाही काय. तर मित्रांनो, कस्टमरच इतके होते की बिर्याणी नेता नेता आपल्याला झाला तास. अर्धा टोप संपला. परत त्याला आम्ही अपडेट केलाय आणि आता घेऊन चाललोय वरच्या दुकानावरती. प्रवीण राठोडनी चुली पेटवल्या असतीलच. आपण जाऊ आता. पटपट टोप उतरून घेऊया आणि सोडूया दमला. पर्या हे पर्या, याला ती चूल पेटवून हे करायचं होतं रे. ती वाली चूल पेटवायची होती आपल्याला आणि रस्सा त्या साईडला ठेवायचा होता. तर प्रवीण राठोड आपले मेन साई प्रसादचे मॅनेजर बघू शकता. आमच्याकडली पब्लिक कोणच लाजत नाही कुठलंही काम करायला, कारण आम्हाला माहिती आहे आमच्या लायकीची कामं कंपनीत म्हणले आम्हाला घेणार बी नाहीत. आमची लायकी इथपर्यंतच म्हणते. आणि हे बघा, हे बस वगैरे कुठनं येऊन लागल्यात. माझ्या त्या बायका तिथूनच आलेल्या वाटते रे. हा, फिरत ते एका बाईचा स्कार्फ राहिलाय ना हॉटेलमध्ये आपल्या. आणि बिर्याणी काढूया, ये दमला सोडूया प्रवीण. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या बिर्याणी सेंटर वरती. हे आपलं बिर्याणी सेंटर आहे पत्र्याच्या खोक्यामध्ये. आज पत्र्याचा खोका रात्री गचागच गर्दीने भरलेला असतो, कारण याच्यासारखी बिर्याणी भागात कुठे मिळत नाही. साई प्रसाद दम बिर्याणी सेंटर, शाकाहारी मांसाहारी, 2017 पासूनची अस्सल चवीची परंपरा म्हणजेच साई प्रसाद बिर्याणी. होय का नाही? कुणाला पण विचारू शकता तुम्ही. गणुदा, काय करायलाय? निवांत आहेस? कुठं दिसनास? झोपलास की काय? आहेस? हा. आणि यो शाहू गुळाचा चहाचा मॅनेजर, मेन मालकाचा पाठीराखा. डायरेक्ट गुळाचा चहा ओरिजिनल, शाहू गुळाचा चहा. होय, आहे पाणी आहे. मला फोन घ्यायचा आहे. मला कुठल्या कंपनीचा चांगला फोन? नुसतं चहा, ती नुसतं चहाच पितात. मला नको. काय केलायचे? युट्यूब माझं चॅनल गावरान डायरीज. काय सांगतेस? कसं नाव वाटलं गावरान डायरीज? होय, फेमस होणार का नाही आपण? तर कोल्हापुरातला मेन लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर वैभव घरपणकर असं. काय नाव टाकलीस? गावरान डायरीज. गावरान डायरीजला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि सरदार पाटीलला पण युट्यूबला फॉलो करा. गावरान डायरीज बेल आयकॉनवर क्लिक करा. DIA नाही DIA जगापेक्षा डिफरंट आहे. DIA RIES. चहा घ्या. नाही गेले मामा, जाऊ दे.
कसं आहे आपलं नाही 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 नॉट दिस वन अनसबस्क्राईब करा असू दे ते बी मरू दे हा असू दे त्याला बिचारायला कशाला जाऊन दे असू दे आणि आपलं गावरान डायरीज हे वाले हा का? बेल आयकॉन करा बेल आयकॉन ते करतो मी मरमर करत नाही पैसा ढीक याला मला आल्यानंतर जाताना यातलं काही सोबत घेऊन जायचं नाहीये त्याच्यामुळं आपला एकच विषय असायचा सांगतो जेवढं देवानं दिलंय तेवढं आपल्याला पुरत नाही. लक्षात आलं काय त्याच्यामुळं मी ज्यात आहे ना त्यात हॅव अ नाईस सॅटिस्फॅक्शन आहे आणि देवाने दिलेलं पुरत नाही आणि कमवलेलं खिशात उरत नाही स्वप्नीलचा गुळाचा चहा गुळाचा चहा होय हे मालक आहेत मालकचे मगाशी करते धरते जे होते शाहू गुळाच्या चहाचे ते पण आहेत चित्रीकरणात गव्हर्नमेंट सर्वंट आहेत अरे केडीसी मी जाते दिल्ली जाऊन पैसे किती चेक करून येते कुणी वाटतं बँकेचे पैसे काढ केडीसी मध्ये रोज जातोय पैसे चेक करायला हा हा युनायटेड ऑफ किंगडम काय रे एक पण लाईक नाही रे बीड्सला